मध्य रेल्वेवरील ब्रिटिशकालीन एल्फिस्टन रोड रेल्वे पुलाचं पाडकाम सुरू करण्यात आले। या पुलाचं रेल्वे रुळांवरून जाणारा भाग हटवण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 ते 4 मेगा ब्लॉक घ्यावे लागणार असून हे सुरू केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। ई-चलनवरून वाहन चालक आणि वाहतूक कर्मचारी यांच्यातील वाद कमी व्हावेत यासाठी ठाणे वाहतूक शाखेमार्फत अद्ययावत एआय तंत्रज्ञानाचा वापर करत सीसीटीव्ही कॅमेरे सिग्नल यंत्रणेवर लावण्यात आलेत। ठाणे वाहतूक शाखेत विशेष ई-चलन मीडिया रूम स्थापन करण्यात आले। वाहतूक कर्मचारी या ठिकाणाहून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर नजर ठेवणार आहेत। पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी भरलं अशातच दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकणं उघडली। या मॅनहोलमध्ये कोणाचा अपघात होऊ नये म्हणून पालिकेचे कर्मचारी झाकणाभोवती बसून पहारा देत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। डोंबिवलीतील पलवा लोढा भागातील 400 स्विगी झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय। एक्सपेरिया मॉलजवळ आंदोलकांनी स्विगी झोमॅटोच्या जाचक-अटींचा निषेध केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। कल्याणमध्ये पटेल मार्क या दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला। महिला कर्मचाऱ्यानं सामाजिक कार्यकर्त्यांसोबत अरेरावी केली। 15 ऑक्टोबरपर्यंत मराठी बोलण्याचा अल्टिमेटम दिलाय। अन्नाच्या दुकानातून खरेदी न करण्याचं आवाहन करणार असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलंय। अक्षरशिल्प पामा इंडियाची मुंबई रिजनल कॉम्पिटिशन नेरुळमध्ये भव्यदिव्य पद्धतीने पार पडली। या स्पर्धेत मुंबई आणि मुंबई उपनगरातील तब्बल 813 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। लहानग्यांपासून मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी अबॅकस आणि मानसिक गणिताच्या माध्यमातून आपलं अद्वितीय गणिती कौशल्य दाखवून सर्वांची मनं जिंकली।